होते आणि या मैदानामध्ये अप्रतिम अशी जोडी पाहिली म्हणजे मथुर आणि सोबत पाहिला सचिन. यापूर्वीसुद्धा ही जोडी पाहिली आणि दुसऱ्या वेळेस ही जोडी पाहिली. बाय नमस्ते. काय सांगाल या जोडीविषयी? त्या दिवशी पण जोडी पाहिलेली पण सेमीला काय 19-20 झालेलं. हां पण आज गाडी चांगली पळाली गटाला. बरं, कसं काय नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन सचिन जवाल्यांना फोन केला होता दादाने आमच्या पाट्याचं घरा शेजारी मैदान आहे. बरं, आपले अध्यक्ष केसरीचं विजयदादा कबुलींचं उदयदादा कबुलींचं. मला वाटते कालच मुक्कामी मथुर आलेले शिरोळ. बरं, काय सांगाल एक या भागात आल्यावर पण तुम्हाला भरपूर प्रेम मिळतं म्हणजे महाराष्ट्रभर मिळत असतं, पण काय खास वाटलं काल? खास म्हणजे बंड्याताईंची सगळी घरची माणसं असले का आहेत. अच्छा, दुसऱ्या कुठं असले का वाटत नाही, घरच्या वाटतं. बरं, आणि इथं पण भरपूर बैलाची फॅन असते. बरोबर. उन्हाचं टेम्परेचर पण भरपूर आहे. हो, टेम्परेचर. आता पळून आल्यानंतर कशा पद्धतीने त्याची काळजी घेतली आता म्हणजे काय थोडीशी कसं? 2-3 दाट मग त्याची टाकली गारवा पोटात घाला, थोडं पाणी पाजलं. बरं आता आराम करतो. बरं. दादा एवढ्या टेम्परेचरमध्ये पळणं पण सोपं नाही आता. बघायचं तर आपण ते तर मुख्य जनावर आपल्याला किती त्रास होतो, त्याला किती त्रास होत असतो. बरं त्यामुळे काळजी घ्यावीच लागते बैलांची. बरं. आज कसं संपन्न होते मैदान? मला वाटतं मागच्या वर्षी पण अप्रतिम मैदान झालं आणि यावर्षी पण नियोजन पण चांगलं आहे, रान पण पळायला चांगला आहे. हां, आणि कुठल्या बैला कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही. पुढं थांबायला जागा पण भरपूर आहे बरं आणि पळायला रान मऊ आहे. बरं. त्या दिवशी प्रेक्षकांची जरा नाराजी झाली, परंतु परत एकदा ती जोडी पळावी त्या दिवशीच इच्छा होती त्या प्रेक्षकांची. दिवशी इच्छा होती की जरा त्या दिवशी थोडं 19-20 झालं होतं, बैलांची चुकी नव्हती, आमच्याकडूनच झालं वाटतं. पण आज केले चांगलं सगळ्यांचं नियोजन. बरोबर. आज कशी सुट्टी वगैरे कशी झाली? आज पण चांगली सुट्टी झाली. हां. काय त्रास नाही, मांडायला एक नंबर गाडी. इलेन मथुरसोबत इलेनची पण क्रेज तेवढीच वाढायला लागली आजकाल, कारण इलेन संदर्भात पण भरपूर कमेंट आज कमेंट सेक्शनमध्ये आलं. नेमका एलियन आलाय का दादा, एलियन दाखवा, म्हणजे भरपूर फॅन त्याचे पण वाढायला लागलेत. काय सांगाल? एलियनला स्पीड पण भरपूर आहे हां. खालनं, लय स्पीडनं पळतोय. आता पण लय जबरदस्त पळाला पाहिजे. पण गाडी लागली खूप अंतरानं, पण तास पलटी झाली. बरोबर. चांगलं स्पीड लागलेलं आहे. स्पीड लागली गाडी. आज कोणासोबत पाहिला एलियन? कसं ते बाहेरचं नाव काय? लाडक्या म्हणून. लाडके. मला वाटतं त्या दिवशी एक मैदान झाले तिथं 3 नंबर केलेलं त्या जोडीने. काय सांगेल एलियन संदर्भात? काय सांगेल? कारण बरेच जणांचं म्हणणं आहे जसं बिनजोडला पळतोय तो त्याच पद्धतीनं 3 फेऱ्यात पण ती स्पीड तो लावणार 100%. त्याविषयी 100 लागून करू आपण तयारी चालू आहे एलियनची आता. आणि एलियन म्हणजे 4 खांदी बैल आहे. दोन्ही खांदी आतनं पण पळतो, दोन्ही खांदी पब्लिकला पण पळतो. बरं. जरी गाडी आली तर काही फेर अडचण नाही. आम्हाला तुमचं घरचा साज केव्हा पाहायला मिळेल मथुर आणि एलियन? बघू दादा ज्यावेळेस नियोजन करेल त्यावेळेस 100% भेटेल. बरं. आणि स्पीड पण जोरात लागेल या जोडी. बरं. एलियन कोणत्या खांदी पळतो? कसं? एलियन 4 खांदी पळतो. 4 खांदी. दोन्ही खांदी बैल. हां. मथुर तर आपल्याला माहिती आहे पब्लिकचं बिताड आहे, त्यामुळे काय विषयच नाही. काय सांगाल म्हणजे एक प्रकारे जेव्हा प्रेम मिळतं महाराष्ट्रावर संपूर्ण, आज त्या ताकदीनिशी मथुर त्या प्रेमापोटी पळतो, त्याविषयी काय सांगाल? असं प्रेम राहू दे आमच्या मथुरवर, तुमचं कायमस्वरूपी सगळ्या पब्लिकचं चाहत्यांचं. बरं. तुमच्या आशीर्वादांना अजून मथुर व्यवस्थित ठीकपणे पळावं. बरं. दादा पण दादांकडं मथुर होतं मला वाटतं. काय सांगू? अरे मथुर होता आपल्याकडे. मथुर दादांकडेच आलेलं. किती जण? दादा नमस्ते. किती जण? नाव सांगा तुमचं पहिलं. माझं नाव मयूर सोनवणे, बरं. शिरवळ शिंदेवाडी. मथुर काल अगोदरच नियोजन झालं होतं, आदल्या दिवशी मथुर आपले इथे येणार आहे म्हणून. शिंदेवाडीमध्ये मथुर काल 5:30-6च्या दरम्यान आला तिथं. इकडे आदल्या दिवशी आला म्हणजे दुसऱ्या दिवशी जरा मथुर फ्रेश राहतो मैदानात जाण्यासाठी. छान मथुरचा आज जो गट पाळला मथुरने चांगल्या प्रकारे पाळला तो. काल काय आनंदाचं वातावरण होतं तुमच्या गोट्यावरती? आनंदाचे म्हणजे बरेच मुलं वगैरे तिथे येत होते, लहान मुलं मोठे सुद्धा मथुरला पाहण्यासाठी. आसपासच्या गावातून सुद्धा पोर मुलं वगैरे येत होते पाहण्यासाठी. तुमची किती बैल आहेत? आमचं नाही, आमचं म्हणजे आमचा एकच मथुर, एवढंच. मथुर प्रेमी आणि कट्टर मथुर प्रेमी. कट्टर पहिल्यापासून शेवटपर्यंत मथुरच. एक म्हणतात ना की बाबा तुम्ही जसं म्हटलं आदल्या दिवशी जर उतरला की तेवढाच बैल फ्रेश राहतो. आज काय दिसतंय त्याच्या पळण्यामार्फत? पळण्यामधून तर तो ओकेच वाटते, काय म्हणजे प्रॉब्लेमच नाही आहे ना. पळ सुद्धा चांगला आहे त्याचा आज चांगला, म्हणजे काय बाकीचं टेन्शनच नाही का त्याला. बरोबर. भैया बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. आता
सचिनकडे पाहताना कशा पद्धतीने बघताय सचिन? सचिन शिस्ताचा वासुर आहे हां आणि तुम्ही बघितले आदत वयात त्यांनी पुष्यावर एक नंबर करायला गमत नाही. शिस्तात बैल पळतो, शिस्तात मारणार त्रासाचे बैल, शिस्तीचा बैल आहे. कुठल्या बैलाला त्याच्या पळानं कुठल्या बैलाला त्रास होत नाही असं सचिन आहे. बरोबर. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या सातत्याने पळणारा बैल तुम्ही पाहिलं का तुम्ही? एवढ्या सातत्यानं पळणारा मथुर पळतोच की आता 6 वर्ष झालं तुम्ही बघताय सातत्यानं पळतोय. हां मग त्याच पद्धतीने सचिन कुठं पावलावर पाय 100% ठेवते. कारण की बैल जातीचा पण आहे चांगला बैल तो. हां आणि पब्लिकचा ठाम पब्लिकला पण पळतो. त्याला बी काढायचं नाही कुठून गाडी आली ती दवाखान पब्लिकला आला तरी तो पब्लिकनंच पळतो आणि शहाणा बैल आहे एकदम. बरं चालेल भैया, शुभेच्छा तुम्हाला. आणि असंच मथुर सेमीला पण जबरदस्त स्पीड लावेल आणि आज काहीतरी जबरदस्त करून दाखवेल ही जोडी 100%. दादा येणार आहेत का? हो दादा येणार. बरं चालेल, धन्यवाद. धन्यवाद.